सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका JR विषयी माहिती घेणार आहोत. 1 एप्रिल 2019 रोजी एक JR आलेला आहे आणि तो JR म्हणजे हे चालू जे आर्थिक वर्ष आहे 2019-2020 या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतील, पूरग्रस्त असतील शेतकरी किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली किंवा शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकार जर नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई म्हणून सरकारनं हा JR काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने. तर हा जो JR काढलेला आहे तर असे JR दिवसेंदिवस निघत असतात, त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही. आणि यात सुद्धा सरकारनं घोषणा द्यायचं काम केलेलं आहे आणि ज्या स्कीम असतात किंवा ज्या JR काढलेल्या असतात ते JR रोजच्या रोज बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत असते. आणि अशा पद्धतीचा हा JR आलेला आहे आणि त्या JR ची पूर्ण माहिती घ्यायची आपल्याला. तर हा JR 1 तारखेला पास झालेला आहे आणि त्या JR ची सविस्तर माहिती आपण आता घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्ही डायरेक्ट पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा JR आहे तो. तर टंचाई नैसर्गिक आपत्ती जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी करता सन 2019-20 या चालू आर्थिक वर्षाकरता नियंत्रण अधिकाऱ्याकडे अनुदान सपूर्द करण्याबाबत तर हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा JR आहे. 1 एप्रिल 2019 रोजी हा JR काढण्यात आलेला आहे. तर या JR ची प्रस्तावना अशी आहे: महाराष्ट्राच्या एकत्रित निधीमधून 2019-20 या वित्तीय वर्षात काही रकमा काढून घेण्यास शासनाला प्राधिकृत करणारा महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम 2019 मंजूर झाला असून तो सन 2019चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 2 म्हणून महाराष्ट्र शासन राज्यपत्रात असाधारण भाग 4 मध्ये दिनांक 8 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्ती निवारार्थ तातडीच्या बाबीसाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून करावयाच्या खर्चासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर प्रत्यक्ष शासन निर्णय काय आहे बघा. शासन निर्णय असा आहे: शासन निर्णय: राज्यात कोणत्याही वेळी कोणती नैसर्गिक आपत्ती येईल याचा अंदाज करणे कठीण असते. सद्यस्थितीत राज्यात काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती घडून काही व्यक्ती दगावल्यास त्यांच्या तातडीने मदत उपलब्ध व्हावी. तसेच घरांचे पडझड होऊन झालेले नुकसान, मृत जनावरांऐवजी पशुधन खरेदी, शोध बचाव कार्य यासाठी त्वरित निधी उपलब्ध व्हावा. यासाठी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतून सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत त्या लेखा शीर्षकांतर्गत सोबतच्या प्रपत्रात नमूद केल्याप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यात येत आहे. मागणी क्रमांक C6 2245 नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य 2 पूर चक्रीवादळे इत्यादी 91 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांकानुसार खर्च या लेखा शीर्षकांतर्गत सोबतच्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेल्या उपलेख शीर्षनिहाय सन 2019-20 या चालू वित्तीय वर्षात उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत रुपये 3568.08 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीची रक्कम कोषागारातून काढून खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. मदतीचे वाटप त्यावेळी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार व त्या शासन निर्णयामध्ये उद्धृत केलेल्या अटी शर्ती व कार्यपद्धतीनुसार करण्यात यावे. या मदत वाटपाचे लेख अनुदान आहरित व वितरित करणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर अद्ययावत ठेवण्यात यावेत. तसेच खर्च करण्यात आलेल्या रकमेचा अहवाल उपयोगिता प्रमाणपत्रासह शासनास सादर करावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा JR आहे. तर हा JR तुम्ही
वेबसाईट व महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या वेबसाईटवर जाऊन हा JR पाहू शकता. तर एखाद्याला ह्या गोष्टीचा लाभ झाला तर अतिशय चांगला आहे, परंतु ह्या गोष्टी गरीब शेतकऱ्याला मिळताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत नाही. धन्यवाद.